हाय गाईज. वेलकम टू माय व्लॉग. माझी तब्येत थोडीशी खराब आहे. त्याच्यामुळे आवाज कसा आहे तो मला माहीत नाही. पण ठीक आहे, आज मी एक व्हिडिओ याच्यासाठी बनवणार आहे की म्हणजे खरंच खूप स्पेशल रिझन आहे ते. तर मी तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर करते, कारण की ते तुमच्यामुळेच आहे सगळं. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर करणार आहे. तर फायनली आज आपले यूट्यूबचे 20,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. सो थँक यू सो मच. यूट्यूबचे माझे सगळे सबस्क्रायबर्सना मी बोलतीये हे. थँक यू सो मच. तुमच्यामुळेच हे सगळं झालंय आणि आज माझे फायनली 20,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते. आणि म्हणजे ही एकच रिझन नाहीये मी इतकं खुश असण्याचं. अजून त्याच्यासोबत सायमल्टेनियसली त्याला अजून एक सुद्धा रिझन आहे. ते म्हणजे अ, 20K तर झालेतच कंप्लीट, प्लस आपलं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज सुद्धा झालेलं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा थँक यू तुम्हा सगळ्यांना. कारण की मी जे काही व्हिडिओज टाकतीये, जे काय शॉर्ट व्हिडिओज टाकतीये, पोस्ट करतीये, त्या सगळ्याला तुम्ही इतकं छान रिस्पॉन्स करताय. इतके छान-छान कमेंट करताय आणि खरंच थँक त्या सगळ्यासाठी. आज मी खरंच खूप हॅपी आहे. कारण की मला वाटलंच नव्हतं. आज चॅनल ओपन करून आय थिंक सो फक्त 2 महिनेच कंप्लीट झाले ते आणि 2 महिन्यात 20,000 सबस्क्रायबर्स आणि प्लस मॉनिटाईज. म्हणजे मॉनिटाईजचे पण तुम्हाला रूल माहिती आहेत, की अ, पूर्ण मॉनिटाईज करायचं असेल अकाउंट तर तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट व्हायला लागतात किंवा तुमचे 4,000 तास कंप्लीट करायला लागतात. तर त्याच्यामध्ये मला तास तर नाही माहिती किती झालेले आहेत. पण माझे 10 मिलियन व्ह्यूज जे आहेत ते कंप्लीट झाले आणि फायनली आपलं चॅनल जे आहे ते खरंच खूप पटकन ग्रो झालंय. इतकं भरभरून तुम्ही मला प्रेम करताय. सगळं म्हणजे काही लोकं आहेत ते मला नाही चांगले कमेंट करत, पण जाऊ दे. ते पण कुठेतरी आपल्याला याच्यामध्ये कारणीभूत आहेत, की माझं चॅनल ग्रो होण्यासाठी त्यांचा पण कुठेतरी हातभार आहे. फुलना फुलाची पाकळी चं सहकार्य ते सुद्धा मला करतात. सो माझं इतकं पटकन 2 महिन्यामध्येच चॅनल ग्रो पण झालंय, ते मॉनिटाईज पण झालंय, प्लस 20,000 सबस्क्रायबर्स सुद्धा माझे कंप्लीट झालेत. तर काय बोलायचं याच्यामध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये ना खरंच मी एक व्हिडिओ टाकली होती. जी माझ्या घराची व्हिडिओ टाकली होती. तर त्याच्यामध्ये इतके छान-छान कमेंट करतात ना सगळे लोकं मला. आता माझ्या एवढे लक्षात नाहीत सगळे कमेंट, पण त्याच्यामध्ये मी काही-काही कमेंट्स असे लक्षात ठेवलेले. एक ताई आहे की कोणी दादा आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी इतकं छान कमेंट केली त्याच्यामध्ये, की तुम्ही तिघी मिळून तुमचं माहेरचं घर बांधताय. जर ते मुलं असते, म्हणजे तुम्ही बहिणी मिळून हे घर बांधताय, जर त्याच्याऐवजी कोणी मुलगा असता किंवा 3 मुलं असते, तर त्या लोकांनी ते डिस्ट्रिब्यूट म्हणजे वाटून घेतले असते आणि मे बी विकून टाकले असते. आपल्याला नाही माहिती त्याचं काय केलं असतं त्यांनी. पण वाटून घेतले असते. पण तुम्ही तिघी बहिणी अशा आहेत, की तुम्ही तिघींनी मिळून ते घर बांधलंय. तर त्या ताईंना म्हणजे त्या ताईंना खरंच मला थँक यू बोलायचं आहे, की खरंच म्हणजे बघा किती चांगल्या-चांगल्या विचारांचे पण काही-काही सबस्क्रायबर्स आहेत आपले. म्हणजे किती चांगला विचार करतायत. म्हणजे सगळ्यात अल्मोस्ट कमेंटर सगळ्या चांगल्याच होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मला ही कमेंट खरंच खूप आवडली म्हणून मी ती जस्ट बोलून दाखवली. आणि आता आपल्याला मला माहिती नाही आता ह्याच्यापुढे काय प्रोसेस असते, कशी प्रोसेस असते. मी जस्ट YouTubeला बघून व्हिडिओज बघून इथपर्यंत आली आहे. जर तुम्हाला सबस्क्रायबर्समध्ये तुम्हाला कोणाला माहिती असेल, की याच्यापुढे पण अजून काय करतात, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्या प्रोसेस सुद्धा पूर्ण करूयात. अ, की म्हणजे मॉनिटाईज झाल्यावर त्या अकाउंट पुढे काय करायचं असतं. कारण की मला हेल्पला कोणी नाहीये जास्त. मी सगळे माझं ऑफिस काम करून, माझ्या प्रिन्सला बघून माझ्या व्हिडिओज पण करत असते. काही लोकांना आवडत नाही. त्यांनी नाही कमेंट केली तरी चालेल. पण ज्या लोकांना माझे व्हिडिओज बघायला आवडतात किंवा ज्यांचं ऑलरेडी आधीपासून YouTube चॅनल आहे आणि त्यांचं चांगलं ग्रो आहे, त्यांना सगळ्या ह्या गोष्टींची आयडिया आहे, तर त्यांनी पण मला हेल्प केली तरी चालेल. आणि अजून पण एक, की बऱ्यापैकी मला कमेंट असतात, की "दीदी तुम्ही मला रिप्लाय करत नाही." काय होतं प्रत्येक वेळेला सगळ्यांना रिप्लाय करणं कधी-कधी पॉसिबल होत नाही. पण जितक्यांना पॉसिबल होतं तितक्यांना मी नक्की कमेंटला रिप्लाय देत असते.
ज्यांच्या चांगल्या कमेंट आहे त्यांना मी म्हणजे नक्की रिप्लाय देत असते. तर असं तुम्ही वाईट नका मानून घेत जाऊ, की कधी-कधी मला पॉसिबल होत नाही म्हणून. असं काही नाही. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट छानच असतात. मी त्याला लाईकसुद्धा करते. अ, कारण की मला आवडतात त्या सगळ्या कमेंट इतक्या छान असतात म्हणून मी त्याला लाईक पण करते. आणि अजून जे वाईट कमेंट करतात त्यांचं तर आपण नाही बोलणार कारण की बऱ्यापैकी आपल्याला चांगले कमेंट असतात. कसं असतं कोणाचं चांगलं झालेलं सगळ्या लोकांना बघवत नाही. म्हणून कधी-कधी काही-काही लोकं त्यामध्ये विचित्र पण कमेंट करत असतात. आणि जे लोकं मला परतही कमेंट करताय की तुमच्या नवऱ्याबद्दल, तर मी आधीचा जो व्लॉग केलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघा. तुम्हाला नक्की कळेल की माझ्या नवऱ्याबद्दल सुद्धा. तर चलो, आजच्यासाठी मला इतकंच तुम्हाला एक आपली ही खुशखबरी सांगायची होती. त्याच्यासाठी मी हा व्लॉग केलेला. तर चलो, बाय बाय.